लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या लेखी शेतकऱ्यांची किंमत काय आहे त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे सगळ्यांनाच कळलंय। तर दुसरीकडे जगाच्या पोशिंद्याला जनावरांप्रमाणे शेतात राबावं लागत असल्याचं चित्र महाराष्ट्राला पाहावं लागतंय। लातूरमधील अहमदपूर तालुक्यातले 70 वर्षांचे शेतकरी अंबादास पवार यांनी स्वतःला बैलाऐवजी झुंपून घेत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ 2 दिवसांपूर्वी एबीपी माझाने दाखवलेला, याची गंभीर दखल घेत आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला। धक्कादायक बाब म्हणजे अंबादास पवार हे सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातले आहेत। माझाच्या बातमीनंतर सरकारचे डोळे उघडले आणि त्यांना मदतीचं आश्वासन मग सरकारकडून देण्यात आलंय। मला जमीन आहे 4.5 एकर, ते मला परवडत नाही म्हणून ट्रॅक्टरने सगळं करायला परवडत नाही म्हणून मी काय केलो, स्वतः खांद्यावर जीव घेऊन मी कोळपिलो त्याला। कोणी झुंड म्हणते, कोणी कोळपू म्हणते, मी कोळपिलो त्याला। कुळपून रानाची मशागत केलो मी, तरी मला रोजगार परवडणार झालाय, बैलाचा खर्च परवडणार झालाय म्हणून मी धंदा करतोय। पोरग पुण्याला राहते, उगा धंदा करते पुण्याला, काय बी मग तेच त्याला बी परवडणार गेली ती, पण करावंच लागते काय तर। तेव्हा 4 पैसे देतय, येतय जातय, त्याची बायको 2 लेकरं माझ्या पैसे आहेत, त्यांच्या शिक्षणाचा खर्च आहे। हा, त्याच्या शिक्षणाचा खर्च देव सरकारनं आता आमच्यानं होईना गेलंय, त्याचं बी पूर्ण गेलंय। झालं ते कर्ज माफ करावं। किती कर्ज आहे? इतकी 40,000 आहे ते ह्याचं अंजमनचं। काहीच मिळालं आम्हाला, कुर्शीचं आमच्याकडे माणूसच आणलं, काहीच नाही आम्हाला, बी नाही, खात नाही, काहीच नाही। आलतेच बघा काल आणि परवा दिवशी आले आमच्या घरला, बातमी बघून आली। हा, ते बातमी बघून आली, आम्हाला कोण पुसला नाही साहेब। दरम्यान एबीपी माझाने ही बातमी लावून धरली आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी त्या शेतकरी दाम्पत्याशी फोनवरून संवाद साधलाय आणि त्यांना आश्वस्त केलंय। माफ व्हावं, परंतु कर्ज किती आहे? 40,000 कर्ज आहे अंजुमन। 40,000 आणि जमीन किती तुम्हाला? जमीन 4.5 एकर। अच्छा, आणि जमिनीत उत्पन्नावर काय होत नाही का? उत्पन्न काय त्याचं त्यालाच पूर्ण झालं साहेब। आणि इथं काय व्हायलंय, 50 किलोचं पोत 3,000 रुपयाला मिळालंय आणि माझं उरायचं पोत क्विंटलचं 4,000 रुपयाला चाललंय। महाग शिल्लक काय बी राहण्यात झालं। अच्छा अच्छा, बरोबर। म्हणून मालाला भाव मिळावं, झालं कर्ज माफ व्हावं आणि ह्या शेतीला, थोड्या शेतवाल्याला सगळ्याला बी खात मिळावं अशी आमची भावना आहे। बरं, मी त्यावर कारवाई करतो। पण आता सध्या तुम्हाला शेती कसण्यासाठी काही मदतीची गरज आहे का? आता काय कोळपणाला ह्याला त्याला खुरपणाला आमच्याकडे पैसा नाही म्हणून आम्ही आऊत वडून ही गवत काढून त्याला खुरपून काढतोय साहेब।